सूरज हा 28 वर्षांचा शिक्षण घेऊन सेटल झालेला तरुण होता. सेटल झाल्यामुळे त्याला शोभेल अशी मुलगी पाहून त्याचा विवाह त्याच्या घरच्यांनी त्या मुलीशी लावून दिला. त्याच्या विवाहानंतर हनीमूनला सूरजच्या मित्राच्या गावच्या घरी ते गेले होते. सूरजचा मित्र अनिरुद्ध हा श्रीमंत होता. त्याच्या अनेक प्रॉपर्ट्या होत्या. त्यापैकी ही एक प्रॉपर्टी निसर्गरम्य ठिकाणी घर असूनही ते घर अनेक वर्ष बंद होतं. कारण आजपासून 8 वर्षांपूर्वी त्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका परिवारात एका नवविवाहितेने सासरच्या लोकांकडून सतत हुंड्याच्या मागणीमुळे होणाऱ्या छळाला कंटाळून स्वतःला जिवंत पेटवून आत्महत्या केली होती. त्यापासून त्या घरात रात्री अपरात्री किंचाळण्याचा आवाज आणि एका बाईच्या जळण्याचं दृश्य दिसतं, असा गावकऱ्यांचा दावा होता. त्या दिवसापासून कोणी त्या घराकडं फारसं फिरकत पण नव्हतं. जवळजवळ 8 वर्षांनी त्या घरात कोणी राहायला आणि नवीन वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीचे गुलाबी प्रेमाचे क्षण घालवायला तिथे येणार होतं. 8 वर्षांनी त्या घरात माणसांचा वावर होणार होता. बघता बघता सूरज आणि प्राची दोघेही त्या घरात राहायला आले. राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करायला गावातील एक 65 वयोगटातील व्यक्ती नेमला होता. त्याचं नाव हनुमंतराव असं होतं. त्याला हन्म्याबा असेही म्हणत. प्राची आणि सूरज याला ते ठिकाण खूप आवडले. पावसाचे दिवस असल्याने निसर्गाने हिरवं शालू परिधान केल्याचं भासत होतं. बघता बघता 2 दिवस उलटले. एका दिवशी सूरजला बाजारात काही वस्तू आणायला जायचं होतं. त्यासाठी तो प्राचीला घरात घेऊन बाजारात गेला. संध्याकाळी सूरज घरी परतला. प्राची असं म्हणत त्याने बायकोला हाक मारली, पण घरातून आवाज नाही आला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने घरात सर्वत्र पाहिलं. त्याला ती कुठे दिसली नाही. मग त्याने घराबाहेर प्राचीचा शोध घेतला. प्राची मागच्या दाराला विहिरी शेजारी उभी राहून एकटकच विहिरीकडे पाहत होती. सूरजने लाडात आपल्या बायकोला प्रेमाने हाक मारली, बेबी, किती शोधलं मी तुला, किती हाक मारली, आणि तू इथे मागच्या दाराला उभी आहेस. चल, तुझ्यासाठी मी काहीतरी आणलं आहे. असं म्हणत सूरजने प्राचीचा हात धरला. सूरजने हात धरताच प्राचीने सूरजचा हात झटकून दिला आणि विचित्र आवाजात, निघून जा इथून, निघून जा, असं म्हणत रागाने लाल झालेल्या डोळ्याने सूरजकडे पाहिलं. सूरज घाबरला. त्याला काय होते हे समजेना. इतक्यातच सूरजला मागून आवाज आला, अहो, आलात तुम्ही. सूरजने मागे वळून पाहिलं. मागे सूरजची बायको प्राची आणि हन्म्याबा म्हाताऱ्या आईसोबत उभे असल्याचं त्यानं पाहिलं. तू तू इथे? मग? असं म्हणत त्याने मागे वळून पाहिलं. प्राचीने मिश्किल भाषेत म्हटलं, हो, मी इथेच आहे. का? माझ्या व्यतिरिक्त आणखीन कोणी इथे हवे होती का? सूरज मंद आवाजात स्वतःच्या मनात घडलेल्या घटनेबद्दल आश्चर्यचकित होऊन पुटपुटला, नाही, पण ते. प्राची बोलली, पण बिन काही नाही. आज आपल्याला ह्या आजीबाई आपल्या हाताने बनवलेल्या गावरान कोकणी जेवणासाठी आमंत्रित करायला आल्या आहेत. हातपाय धुवा आणि या. तवसर मी आजीबाईंना मदत करते पुन्हा, त्यांच्या घरी जाऊन. असं म्हणत प्राची आजीसोबत त्यांच्या घरी जायला निघाली. घडलेल्या घटनेमुळे सूरज चांगलाच गोंधळला होता. घडलेला प्रसंग हा भास होता की सत्य, हे त्याला समजत नव्हते. त्याने भास समजून स्वतःशीच पुटपुटून स्वतःची समजूत काढली आणि तो हन्म्याबासोबत आजीबाईच्या घरी गेला. जेवणाचा कार्यक्रम झाला. मस्त गप्पा रंगल्या होत्या. आजीबाईने विषय काढला, बाळा, 3 दिवस झाले इथे राहून, काही त्रास तर नाही ना? सूरज म्हणाला, छे, अजिबात नाही. असं म्हणत सूरजने मध्येच प्रश्न विचारला, कसला त्रास? आजीबाईने उगाचच त्यांना खरं समजल्यावर पोरं घाबरतील म्हणून विषय टाळत, कसला नाही,
त्रास असता तर समजलं असतं, असं म्हणत विषयाला पूर्णविराम दिला. सूरज आणि प्राची आजीबाईंच्या घरातून निरोप घेऊन परत आपल्या ठिकाणावर आले. थकला असल्याने सूरजाने तसाच बेडवर पाठ टेकली आणि झोपी गेला. आपल्या नवऱ्याच्या त्या देखण्या रूपाकडे पाहून प्राचीने अलगदच सूरजच्या माथ्यावर चुंबन घेतलं आणि प्राचीही झोपी गेली. मध्यरात्री अचानकच प्राचीला आपल्या पायाजवळ कोणीतरी बसून त्यांना पाहत असल्याचा भास होत होता. त्यामुळे प्राचीला झोप लागत नव्हती. प्राची उठली आणि किचनमध्ये पाणी प्यायला गेली. इतक्यातच प्राचीला रडण्याचा, हुंदकी देण्याचा आवाज आला. प्राचीने आवाज बाथरूम मधून येत असल्याचं समजताच बाथरूम मध्ये जाऊन पाहिलं, तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. प्राचीच्या अंगावर काटा आला. प्राचीने पावलांची स्पीड वाढवत बेडरूम मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यातच पाठून आवाज आला, जा इथून, नाहीतर कोणालाही जिवंत सोडणार नाही. प्राची भीतीने घामाघूम झाली. प्राचीने पाठीवरून पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पाठीमागे 23 ते 24 वर्षांची एक विवाहित स्त्री, जिचं अंग जळालेलं होतं. जळाल्याने विद्रुप झालेला तिचा चेहरा, लाल डोळे आणि सुकलेलं काळ पडलेलं रक्त, हे सर्व पाहून प्राची जोरात किंचाळून जागेवरच बेशुद्ध पडली. प्राचीचा आवाज ऐकून सूरज पळत पळत तिथे आला. त्याने प्राचीला पाणी मारून शुद्धीवर आणलं. प्राची खूप घाबरली होती. ती बाई, असं प्राची बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण भीतीने शब्दच फुटत नव्हते. सूरजला कल्पना आली. सूरजने प्राचीला पाणी पाजत शांत केलं. मी आहे ना, काही नाहीये तिथे, असं बोलत प्राचीला मिठीत घेतलं. सूरजच्या मिठीत प्राचीला थोडा धीर आला. प्राचीने सर्व घटना सूरजला सांगितली. सूरजने प्राचीला धीर दिला आणि जे काही घडलं तो एक भास होता हे समजावू लागला. प्राची सूरजला म्हणाली, आपण नाही राहायचं इथे, आपण उद्याच घरी जायला निघूया. सूरज म्हणाला, बायको शांत हो, असं तडकाफडकी घरी जायला बस आणि ट्रेनची तिकीट भेटणार नाही. तू चिंता नको करू, काही दिवसच राहूया, मग घरी जाऊ, पण प्लीज थोडं सहन कर, असं बोलून सूरजने प्राचीला समजावले आणि प्राचीला आपल्या बाहूमध्ये उचलून बेडरूम मध्ये नेलं आणि बेडवर बसवलं. प्राचीला सूरज सोबत असल्याने सुरक्षित वाटत होतं. सकाळी प्राची उठली. सूरज बाजूला नाही हे समजताच तिचं मन थोडं बेचैन झालं. सूरजला ती पूर्ण घरात बघू लागली. तेव्हा तिला त्या घरातील एका अडगळीच्या खोलीत काही हालचाल जाणवली. प्राचीची पावले अडगळीच्या खोलीकडे वळली. तिने दरवाजा उघडला. खोलीत काहीसा अंधार होता. जुन्या टेबल खुर्च्या आणि कपाट आणि जुन्या वस्तूंमध्ये एक व्यक्ती काहीतरी शोधत होती असं प्राचीला जाणवलं. प्राचीने पाठमोऱ्या व्यक्तीकडे नीट पाहिल्यावर तो सूरज असल्याचं तिला जाणवलं. अहो, कधी उठलात तुम्ही? मला उठवायचंच ना, आज खूप वेळेपर्यंत झोपून राहिले मी. प्राची सौम्य आणि तक्रारयुक्त शब्दात बोलू लागली. प्राचीच्या बोलण्याकडे त्या व्यक्तीचं काहीच लक्ष नसल्याचं तिला जाणवलं. पावलं पुढे टाकत प्राची अडगळीच्या खोलीत शिरली आणि, अहो काय हे, मी एकटीच बडबडते, खाली तरी बोला ना, असं सौम्य रागात प्राची बोलू लागली. इतक्यातच अडगळीच्या खोलीचा दरवाजा धडकन बंद झाला आणि ती व्यक्ती मध्येच बेसूर आवाजात हसू लागली. मध्येच त्या व्यक्तीने बाईचे रूप धारण केले आणि बेसूर आवाजात ती प्राचीला म्हणाली, मी तुला म्हणाले होते ना, जा इथून निघून, पण नाही गेलीस ना. हे घर माझं आहे आणि मला इथे कोणीच आलेलं आवडत नाही. विवाहानंतर जे प्रेम मला मिळालं नाही ते मी तुलाही मिळू देणार नाही. तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी मारून टाकेन, असं म्हणत ती विचित्र स्वरूपात हसत होती. इतक्यातच कर्णकर्कश आवाजात किंचाळत ती हवेच्या झुरकांसारखी तिच्यात सामावली आणि प्राची खाली कोसळली व अडगळीचा दरवाजा उघडला.
सकाळपासून दुपारपर्यंत प्राची अडगळीच्या खोलीत तशीच बसून होती. सूरज दुपारी आपल्या बायकोला सरप्राईज म्हणून साडी, घड्याळ व खूप सारे चॉकलेट गिफ्ट घेऊन आला. त्याने प्राचीला अडगळीची खोली सोडून सर्व घरभर शोधलं. ती सापडली नाही. शेवटी त्याला हसण्याचा आवाज आला. तो हसण्याचा आवाज अडगळीच्या खोलीतून येत होता. सूरज अडगळीच्या खोलीत गेला. त्याने पाहिलं, प्राची एकटे बसून स्वतःशीच बोलते आणि स्वतःच हसते. सूरजला काही कळालं नाही. सूरजने तिला उठवलं आणि बाहेर चल, मी तुला काहीतरी दाखवतो, असं म्हणत त्याच्या हाताने तिच्या डोळ्याला झाकून तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन गेला. हॉलमध्ये येताच त्याने तिला ते गिफ्ट दाखवले. गिफ्ट पाहताच प्राचीने आदर्शासारखं चॉकलेट खायला सुरू केलं. काही मिनिटातच चॉकलेट संपवलं आणि म्हणाली, मला भूक लागलीये. सूरज घडलेल्या प्रकाराने गोंधळला होता. तरी स्वतःला सावरत तो बोलला, अरे मग चल, जेव. काय बनवलंस? नकारार्थी मान हलवत प्राचीने काही नाही असं उत्तर दिलं. सूरज म्हणाला, ठीक आहे, थांब, काहीतरी बंदोबस्त करतो. आज तू आराम कर. आज मॅडमच्या सेवेसाठी टेस्टी स्वयंपाक मी बनवणार. असं म्हणत तो बाहेर गेला आणि गावातील कसायाकडून मटण घेऊन आला. मटणाच्या पिशवीकडे हावऱ्यागत पाहत तिने पिशवी हिसकावून घेतली आणि त्यातलं कच्चं मटण चघळायला सुरुवात केली. समोरचा किळसवाना प्रकार पाहून सूरजची पायाखालची जमीनच सरकली. सूरज पळत घराबाहेर पडायला वळणार इतक्यातच प्राची बोलली, तुझ्या बायकोला मी आज घेऊन जाणार. तुझ्या बायकोची नरडी फोडून मी आज रात्री तिचं रक्त पिणार. असं म्हणून प्राचीच्या अंगातील ते प्रेत जोरजोरात हसू लागलं. सूरज घाबरला. त्याने बाहेरून कुलूप लावून तिला आत बंद केलं. संध्याकाळ झाली होती. अंधार पडत होता. अंधारात तो हनुम्याबाच्या घरी गेला आणि त्याने सर्व प्रकार हनुम्याला आणि त्याच्या म्हाताऱ्या आईला सांगितला. म्हातारी म्हणाली, शेवटी ज्याचं भय होतं तेच घडलं. तरी मी म्हणत होते तुझ्या मित्राला, घराची शांती करून घे, पण नाही, आजच कोणाला घेऊन येणं शक्य नाही. पण असं बोलत म्हातारी एकदम गप्प झाली. पण काय? बोला ना आजी, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण प्लीज काहीतरी मार्ग सुचवा. असं म्हणत सूरज रडक्या आणि घाबरलेल्या स्वरात म्हातारीची याचना करू लागला. म्हातारी देवघरात गेली. तिने देवघरातून विभूती म्हणजेच राख आणली. हे घे. ही राख साधी नाहीये. उज्जैनच्या महाकालेश्वर शिवलिंगावर चढवलेली ही राख आहे. ही राख हातात घेऊन महामृत्युंजय मंत्राचा जाप कर आणि तुझ्या बायकोच्या कपाळावर लाव आणि तुझ्या बायकोवर फुंकर मार. भगवान शिवाच्या कृपेने तुझ्या बायकोला प्रेत आत्म्यापासून मुक्ती मिळेल आणि तुला एकट्यालाच हे करावं लागेल, तेही रात्री 12 ते 3च्या आत. अगर तू चुकलास तर तुला आणि तुझ्या बायकोला कोणीही वाचू शकत नाही. आपल्या बायकोवर असलेल्या प्रेमापोटी आपण कोणाशी लढू. एकतर बायकोला सोडू, नाही तर बायकोला वाचवताना जीव गेला तरी बेहत्तर. या ठाम निर्णयाने सूरज त्या घरात गेला. आलास आणि काय आणलंयस हातात? तुला काय वाटतं तुझ्या या क्रियेने मी हिला सोडून देईन? हिचं मी रक्त पिणार आहे. कोणीच वाचू शकत नाही हिला, तूही नाही. जा, निघ इथून. तुझ्या बायकोच्या जीवाच्या बदल्यात मी तुला जीवदान देते. असं बोलून ती जोरजोरात हसू लागली. सूरज रागात म्हणाला, नाही जाणार. माझ्या बायकोला सोडून मी कुठेच नाही जाणार. मी माझ्या बायकोला वाचवणार. मी नाही जाणार आणि मी तिला काही होऊ देणार नाही. हे ऐकताच आपल्या रागाने भरलेल्या स्वरात ती बोलली, मूर्ख आहेस तू. तू मला रोखणार? तुला तुझा जीव प्यारा नाही वाटतं? हिच्या सकट तुलाही मारून टाकेन मी. जा, चालता हो इथून. रडकुंडीला आलेल्या सूरजने, काय बिघडवलंय आम्ही तुझं? का माझ्या बायकोच्या जीवावर उठली आहेस तू?
असं तिला विचारलं. आणि ते प्रेत हसू लागलं आणि म्हणाल, मी कुणाचं काय बिघडवलं होतं? माझंही स्वप्न होतं. मलाही वाटायचं मलाही प्रेम करणारा नवरा मिळो. मलाही एक सुखी वैवाहिक जीवन जगायचं होतं. पण हुंड्यासाठी माझा छळ केला. नवरा, सासू सासरे मला मारायचे, मला उपाशी ठेवायचे. माहेरी परत जाऊ शकत नव्हते. माझ्या 2 बहिणी लग्नाच्या होत्या. मी माहेरी गेल्याने त्यांच्या लग्नाला अडथळे आले असते. माझा बाप गरीब होता, तरी त्याने कर्ज काढून माझं लग्न केलं. त्याच्याकडे हुंड्याची मागणी कशी करू? सर्व जात जीवावर आल्याने मी स्वतःला संपवलं, तरी नवऱ्याला दुःख नाही झालं. असं बोलून ती बेसूर स्वरात रडू लागली. म्हणून आता मीही कोणावरही दया करणार नाही. तुलाही तुझ्या बायकोच्या विरहाला सामोरं जावं लागेल. असं म्हणत तिने डोकं आपटायला सुरुवात केली. रक्त वाहत होतं. प्राचीचं तोंड रक्ताने माखलं होतं, तरी तिचं डोकं आपटणं चालूच होतं. त्याने तिला थांबवलं. तुला रक्तच प्यायचं आहे ना? हे घे, माझं पी, पण माझ्या बायकोला सोड. असं म्हणत त्याने पावलं पुढे टाकली. ती डोकं आपटायचं थांबली व वाकड्या नजरेने पाहत विचित्र स्वरात बोलली, तुझं रक्त पिऊ? हो, पी माझं रक्त आणि घे माझा जीव. सूरज म्हणाला, मूर्ख आहेस तू. स्वतःच्या जीवाच्या बदले तू हिचा जीव वाचवतोय. असं म्हणत तिने सूरजची मान पकडली. तुमच्या दोघांचाही बळी मी घेणार. असं म्हणत तिने सूरजचा गळा पकडला आणि त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसली आणि सूरजचा गळा दाबू लागली. जे सुख मला मिळालं नाही ते तुम्हा दोघांनाही मिळू देणार नाही. असं बोलत ती सूरजचा गळा दाबू लागली. सूरजने महामृत्युंजय मंत्राचा जाप सुरू केला आणि हातातली राख प्राचीच्या डोक्याला फासली. राख डोक्याला लागताच प्राची झटका बसल्यागत उडून खाली पडली आणि जोरजोरात ओरडत किंचाळत विव्हळू लागली. सूरजने महामृत्युंजय मंत्राचा जाप करत राख तिच्या चारही बाजूने फुंकली. प्रेताने जोरात किंचाळून प्राचीचं शरीर सोडलं आणि एका झटक्यात सर्व काही शांत झालं. सूरज प्राचीकडे गेला. प्राची बेशुद्ध पडली होती. सूरजने तिला बेडरूम मध्ये नेलं आणि शुद्धीवर आणलं. तिथे सर्व प्रकार काय घडला हे प्राचीला माहीतच नव्हते. दीर्घ झोपेतून उठावं तसं ती उठली. प्राचीचं डोकं सुन्न झालं होतं. सूरजने महादेवाचे आभार मानले आणि दुसऱ्या दिवशी प्राचीसोबत आपल्या घरी परतला. घडलेली घटना खूपच त्रासदायक होती, पण सूरज आणि प्राचीच्या नात्यात प्रेम आणि समर्पण असल्याने महादेवाच्या भक्तीने दोघेही त्या प्रेतापासून बचावले.